नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला खूप छान असा पेढा बनवून दाखवणार आहे। अगदी एक दिवसावर आपली गोकुळाष्टमी आलेली आहे आणि त्याच्यानंतरच आपले लगेचच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। तर तुम्ही त्यांच्यासाठी नैवेद्य म्हणून प्रसादाला हा पदार्थ बनवू शकता किंवा तुमच्याकडे कधी पाहुणे आले किंवा तुम्हाला गोड खाऊशी वाटलं घरामध्ये तर तुम्ही नक्की ट्राय करा। अगदी 15 मिनिटात होणारी रेसिपी आहे। बघू शकता आपण बाहेरून नेहमीच स्वीट काहीतरी आणतो, पण घरी बनवलं ते वेगळंच असतं। चला आता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करू। गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली, 1 चमचा साजूक तूप घातलेले, 1 वाटी दूध पावडर घातलेली आहे। वाटीचं प्रमाण लक्षात ठेवायचं। आता तुम्ही थोडंसं वाटी मोठी घेतली किंवा 2 वाट्या वगैरे घेतलं तर ते पण प्रमाण लक्षात ठेवायचं। आता मी सांगते त्या पद्धतीने आपल्याला एकदम मंद गॅसवर दूध पावडर भाजायची आहे। गॅस आपल्याला कुठेच मोठा करायचा नाही हे लक्षात ठेवायचं आहे किंवा कढईपासून आपल्याला बाजूला जायचं नाही, नाहीतर लगेच करपून येते खालून दूध पावडर। सतत आपल्याला हलवायची आहे। हे बघा, अगदी आपल्याला 1 वाटी दूध पावडरसाठी इथे 10 मिनिटं लागणार आहे हे लक्षात ठेवायचं। वेळ पण तुम्हाला सांगते मी। आता इथे बघू शकता 5 मिनिटं झालेले आहे आणि कलर पण थोडासा चेंज झालेला आहे। हे बघा, आपल्याला अजून 5 मिनिटं दूध पावडर छान भाजायची आहे। खूप छान पेढे होतात घरच्या घरी, तुम्ही नक्की करून बघा। हे बघा, आपल्याला आहे ना अजिबात थोडं सुद्धा असं करपून द्यायचं नाही, तर आपली टेस्ट सगळी बिघडून जाते। इथे बघा संपूर्ण 10 मिनिटं झालेली आहे आणि दूध पावडरचा कलर बघा खूप छान आलेला आहे आणि मोकळी झालेली आहे। आता प्रमाण लक्षात ठेवायचं। 1 वाटी दूध पावडरसाठी इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। आता हे बघा, अर्धी वाटी दूध आपल्याला थोडं करूनच घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि आपल्याला इथे गाठी वगैरे होऊ द्यायच्या नाही हे लक्षात ठेवायचं। आता गॅस मी अजिबात मोठा केलेला नाही, एकदम मंद गॅसवरच आपल्याला करायचं आहे सगळं। हे बघा, अजून मी दुसऱ्यांदा पण थोडंसं दूध घातलं। आता जे शिल्लक राहिलेले ते पण मी दूध घालून घेते। आपल्याला आता पूर्ण छान असा गोळा होईपर्यंत मंद गॅसवरच आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि जे खाली कढईला लागलेलं आहे ते ओलं काढून घ्यायचं। अगदी बाजारात भेटतात त्याच्यापेक्षा खूप छान अशी टेस्ट येते, तुम्ही नक्की करून बघा। हे बघा, हे कढईचं आहे ना पूर्ण काढून घ्यायचं। आता इथे बघा पूर्ण छान असा गोळा तयार व्हायला लागलेला आहे। आपल्याला आता इथे गॅस बंद करायचा आहे। आता इथे वेलची पावडर घालून घेऊ आणि ती पण छान मिक्स करून घेऊ। गॅस मी बंद केलेला आहे। आता आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे थोडा वेळ। आता इथे मी दुसऱ्या भांड्यामध्ये काही काढून घेत नाही, कढईमध्येच ठेवणार आहे, कारण का ते थोडं आहे आणि दुसरं पण भांडं आपल्याला उगाचच माखवायचं त्याच्यापेक्षा मग कढईमध्येच ठेवते। आणि बघा, छोट्या चमच्याने ना हे कढईचं ओलं आहे ना ते काढून घेते। आता गॅसवरून कढई मी खाली उतरून घेतलेली आहे। आता इथे बघा पूर्ण थंड झालेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये पाव वाटी पिठी साखर घालायची आहे हे लक्षात ठेवायचं आहे, कारण का दूध पावडर पण आपली गोड असते। आता मिक्स करून घेऊ। हे आता साखर मी मिक्सरमध्येच बारीक करून घेतलेली आहे। बघा, प्रमाण लक्षात ठेवायचं। 1 वाटी दूध पावडर, त्याच्यानंतर अर्धी वाटी दूध आणि पाव वाटी पिठी साखर। पूर्ण थंड झालेली आहे कढई, बघू शकता मी हात पण लावू शकते। आता इथे ना हे चमच्याचं काढून घेऊ आणि आपण छान असा गोळा तयार करून घेऊ। हे बघा, कढईचं पण पूर्ण काढून घेतलेलं आहे मी। आता इथे ना थोडंसं हाताला तूप लावून घेते आणि आपल्याला छान असा
गोळा मळून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता किती मोठा छोटा पेढा बनवायचा आहे त्या आकाराचे इथे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेते. बघू शकता इथे ना गोळे तयार झालेले आहे. आता थोडंसं हाताला आहे ना परत तूप लावून घेते. आता इथे बघा मी एक प्लेटमध्ये ना पिठी साखर घेतलेली आहे. आता ते तुम्हाला पुढे समजेल. आता इथे बघा छोटासा गोळा घेतलेला आहे आणि आपल्याला आता तुम्हाला जसा आकार द्यायचा पेढ्याचा तसा तुम्ही देऊ शकता. मी बघा ह्या पद्धतीने दिलेला आहे. आणि आपल्याला आता हा पेढा इथे पिठी साखरेमध्ये छान असा घोळून घ्यायचा आहे. म्हणजे पिठी साखर लावून घ्यायची त्याला जेवढी लागेल तेवढी आणि बाकीची आपण अशी काढून टाकायची किंवा ती पडून जाणार. हे बघा खूप छान आपला पेढा तयार झालेला आहे आणि दिसायला पण सुंदर दिसतोय. चला आता सर्व पेढे ह्या पद्धतीने मी बनवून घेते. हे बघा बघू शकता इथे सर्व पेढे मी बनवून घेतलेले आहे आणि खूप छान झालेले आहे. बघू शकता. चला संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप 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 धन्यवाद.